हाय स्टुडंट्स, सर्वोदय क्लासेसमध्ये आपलं स्वागत. काल आपण फर्स्ट प्रॉब्लेम कंप्लीट केला. तर आज सेकंड प्रॉब्लेम तुम्हाला देतोय. आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक कीपिंग अकाउंटन्सी या बुकमधून पेज नंबर 55 हे बुक असेल तर समोर घ्या, किंवा लिहिलेलं असेल तर उत्तमच, नसेल तर मी तुम्हाला एक्झाम्पल देईलच, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल, तर एक्झाम्पल नोट करा. क्वेश्चन चेक केला. तर आता आपण सर्वप्रथम आपल्या ॲडजस्टमेंट्स मार्क करून घेऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट, मितेश अँड मंगेश are sharing profit and losses in the ratio of 3:1. Partners ratio 3:1. That means suppose 4 rupees profit for first partner 3 rupees and second partner 1 rupees. That means total profit to be divided by 4. Second, partners are entitled to get a commission at 1% each on gross profit. That amount calculated on gross profit %1 for both the partners. Each म्हटल्यामुळं दोघांना पण प्रत्येकी. Then the closing stock is valued at rupees 23,700. Closing stock, separate effects, trading credit and balance sheet assets. Then fourth one, outstanding expenses. First audit fees and second carriage. हे दोन्ही अकाउंट टिक करा, मार्क करा. Audit fees account and carriage account. Then building is valued at rupees 46,500. That means building new value to be maintained rupees of 46,500. At present building having 48,500 amount. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला सेकंड अकाउंट आहे, 48,500 दिलेली अमाऊंट. ओके, पण आता शेवटी किती बॅलन्स पाहिजे? 46,500. किती रुपये कमी होतात? तो डिफरन्स 46,500 येण्यासाठी जी अमाऊंट कमी करावी लागते तो म्हणजे डिप्रिशिएशन, लेस फ्रॉम बिल्डिंग अँड P&L डेबिट. Then furniture is depreciated by 5%. Mark furniture account. Then provide interest on partner's capital at a 2.5%. On partner's capital 2.5% interest. Effect P&L debit and capital or current account credit side. Then goods of rupees 900 were taken by Mangesh for his personal use. Goods taken for personal, that means drawings, and drawings partner's capital or current debit and trading account credit side. Then write off rupees 1,000 as a bad debts and maintain RDD at a 3% on sundry debtors. तर सन्ड्री डेटास मधून दोन अमाऊंट्स मायनस होतील. फर्स्ट बॅड डेट्स, देन बॅलन्सिंग, आणि त्या आलेल्या बॅलन्स वरती 3% RDD, दोन्ही अमाऊंट मायनस लेस करा डेटास मधून ॲसेट साईडला. आणि सेकंड इफेक्ट P&L डेबिट. आता आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये ओल्ड बॅड डेट्स असतील तर त्याच्यामध्ये ऍड करा, नसेल तर सेपरेट लिहा. ओके, नाही तर सेपरेट लिहिता येईल. तर अशा ॲडजस्टमेंट्स आपण मार्क केल्या. तर आता
सोल्युशनसाठी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि कॅपिटल अकाउंटच्या ऐवजी आता करंट अकाउंट तयार करावं लागेल, कारण तर ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंटचे बॅलन्सेस आहेत. आपण हे अकाउंट का ऑपरेट करतो? आपण बॅलन्स शीटमध्ये ॲड किंवा लेस करून सुद्धा कॅपिटल कॅल्क्युलेट केलं असतं, पण पुढच्या बाकी टॉपिक्समध्ये आपल्याला प्रत्येक अकाउंटमध्ये कॅपिटल अकाउंट ऑपरेट करावा लागतो. मग हेच जर आतापासून आपण केलं तर त्यात तुम्हाला समजायला इझी होईल आणि कन्फ्युजन नाही होणार. कॅपिटल अकाउंट कसा ऑपरेट होतो, कसा कॅल्क्युलेट करायचा असतो. तर आपण घेऊया. ओके, फॉर्मॅट ड्रॉ करून झाला असेलच. तर आपण आता ट्रायल बॅलन्स पोस्ट करूया. ट्रायल बॅलन्समध्ये आपण अकाउंट्स मार्क केले, तर त्याच्यामध्ये रिटर्न्स पण आहेत. तर ते रिटर्न्स परचेस आणि सेल्सलाही मार्क करा. ओके, पहिले क्रेडिट बॅलन्सेस, सन्ड्री क्रेडिटर्स, balance sheet, liabilities, कॅपिटल आणि करंट यासाठी एक 6 लाईन्स ब्लँक ठेवतोय, तुम्ही स्पेस ठेवा. सन्ड्री क्रेडिटर्स, outer 38,000, then सेल्सला डेबिट साइडला रिटर्न इनवर्ड आहे, तर सेल्स ट्रेडिंग क्रेडिट इनर बाय सेल्स 1,75,000 सिंगल लाइन. देन कॅपिटल, ट्रायल बॅलन्स मध्ये कॅपिटल आणि करंट दोन्ही बॅलन्स आहेत. तर करंट अकाउंट आपण ऑपरेट करणार, टोटल ऍडजस्टमेंट्स आपण करंट वरती पास करणार. म्हणजे कॅपिटल फिक्स असेल, कॉन्स्टंट असेल तर डायरेक्ट लायबिलिटी साइड कॅपिटल मितेश and Mangesh. Mitesh 1,50,000 and Mangesh 50,000. Total capital 2 lakh. Then outstanding salary. आपल्या 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फीज आणि कॅरेज आहेत, हे दोन आहेतच. आणि हे आउटस्टँडिंग सॅलरी ट्रायल बॅलन्स मध्ये आहे. हे लास्ट इयरचे आउटस्टँडिंग अनपेड लायबिलिटी साइड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरीज, salaries in our 2,000 आणि आपल्या ऍडजस्टमेंट मध्ये दोन आहेत, त्यासाठी आणखी 2 लाईन्स ब्लँक. देन बिल्स पेबल लायबिलिटीज, bills payable 18,000. Then return outward, that means purchase return, less from purchase. Trading debit, first line to opening stock, then to purchase less return outward
1,800. And then credit balances, current account balances, current account credit side by balance brought down 3,000 and 2,000. करंट अकाउंट balances, current account credit असे credit balances आपण पोस्ट केले. Now debit. First balance stock as on 1st April, that means opening stock. Trading debit first line ला आपण heading नोट केलाच आहे 25,000. Then bidding asset. नंतर 5th नंबर ऍडजस्टमेंट आहे बिल्डिंग इज व्हॅल्यूड. बिल्डिंगची न्यू व्हॅल्यू दिली आपण कम्पेअर करायची डिफरन्स कमी झालेली अमाउंट डिप्रिशिएशन असेल. बिल्डिंग ॲसेट्स बिल्डिंग 48,500 single line for depreciation. Then carriage ट्रायल बॅलन्स मध्ये ओनली कॅरेज आहे. दॅट मीन्स कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग डेबिट टू कॅरेज 1,780 कॅरेज द ऍडजस्टमेंट इन अ सिंगल लाइन. फैक्ट्री इंश्योरेंस expenses related to factory means direct expenses trading debit. To factory insurance 2,700. Then postage means indirect expense planned to debit. First line for salary, second line to postage 1,600 outer. Then bills receivable, bills payable liability, then bills receivable assets. Bills receivable 13,700. Then sundry debtors assets sundry debtors 50 to 200. Inner 2 tick marks means 3 lines. Last adjustment bad debts and RDD. Then return inward less from sales, less return inward 1,600. माइनस करून घ्या. $173,400 net sales. Then purchases 68,900 आपण हेडिंग नोट केलाच आहे. 68,900 आणि परचेस मधून परचेस रिटर्न्स मायनस करा, त्याची अमाउंट कॅल्क्युलेट करा. नेट परचेस check 67,100. Next, audit fees, indirect expense. To audit fees मार्क आहे, ऍडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस
inner 1800 single line. Then loose tools asset, loose tools 32,000. And manufacturing expenses, that means direct expenses, manufacturing expenses, trading debit, manufacturing expenses 1820. Then electricity charges, 300 debit. Electricity charges 2,600. General expenses, indirect expenses to general expenses, $3,400. Then export duty, export means अपन सेल करते बाहर पाठवते हैं, indirect expense. Import duty, trading, the export P&L debit 1,000. Cash in hand and bank balance assets, cash in hand 75,000 and bank balance 29,000. Conveyance indirect expense, conveyance 4,100. Furniture assets, furniture 64,000 inner, single line. For depreciation, salaries, indirect expense, first line bank account everything, 2 salaries, outer 2,000. Then rates and taxes, indirect expense, P&L debit, rates and taxes 3,700. And drawings, current account debit, आपण कॅपिटल आणि करंट अकाउंट दोन्ही असल्यामुळे फक्त करंट अकाउंट ऑपरेट करतोय. फर्स्ट पार्टनर नितेश 1,200 and मंगेश 2,200. ओके, असा हा ट्रायल बॅलन्स कंप्लीट होईल. The adjustments, first adjustments, Mitesh and Mangesh are sharing profit and losses in the ratio of 3:1. The partners ratio, profit sharing ratio, याचा इफेक्ट नसेल पण हा रेशो आपल्याला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करताना यूज करायचा आहे आणि तोच रेशो यूज करून ज्या अमाउंट येतील त्या करंट अकाउंटला पोस्ट करायचे. Then partners are entitled to get a commission at a 1% each on gross profit. कमिशन पे करायचे पण ग्रॉस प्रॉफिटच्या अमाउंट वरती 1% कमिशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पहिला पार्ट आपण क्लोज केल्याशिवाय जीपी कॅल्क्युलेट केल्याशिवाय ही ॲडजस्टमेंट सॉल्व करता येणार नाही. देन क्लोजिंग स्टॉक 23,700 ट्रेडिंग क्रेडिट,
by closing stock 23,700. मी काही स्पेस सोडून मुद्दामच लिहितो कारण काही ॲडजस्टमेंट्स असतात आणि गुड्स टेकन बाय पार्टनर आहेच आहे, तर शेवटी क्लोजिंग स्टॉक असला पाहिजे. ओके. देन क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग क्रेडिट अँड ॲसेट्स ॲट अ टाइम दोन्ही इफेक्ट्स पास करा. क्लोजिंग स्टॉक 23,700. Then outstanding expenses. First expense audit fees and second carriage. Audit fees and carriage दोन्ही आहेत, दोन्हीमध्ये त्या अमाउंट्स ऍड करा. फर्स्ट ऑडिट फी आउटस्टँडिंग ऍड टू ऑडिट फीज 400. ऍड आउटस्टँडिंग ऑडिट फीज total 2,200. And second carriage 600. Add to carriage, add outstanding carriage 600. Total outer 2,380. Outstanding expenses first effect add to carriage, add to audit fees, and second balance sheet liabilities. आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये फर्स्ट लास्ट इयरचा सॅलरी आपण नोट केला होता, तर आत्ताचे करंट इयरचे ऑडिट फीज 400 and carriage 600. Total outstanding 3,000. Then building is valued at a 46,500. Building current value 46,500. आपल्याला पाहिजे किती आता 46,500 आहे, किती 48,500. मग किती कमी करावं लागेल न्यू व्हॅल्यू साठी? दॅट इज डेप्रिसिएशन लेस depreciation 2,000. दिलेला बॅलन्स होता 48,500, पण आता न्यू व्हॅल्यू 46,500 म्हणजे 2,000 मायनस केले की मिळेल 46,500. दॅट मीन्स depreciation. देन फर्निचर इज depreciated by 5%. आता फर्निचर साठी मात्र पर्सेंटेज दिला आहे, लेस 5% depreciation. Calculate 5% on 64,000, 3,200. त्याच्यावरती 10% 6,400 येईल, तर हाफ 3,200 म्हणजे बॅलन्स राहील 60,800. Depreciation less from assets and depreciation second effect P&L debit to depreciation on first asset building and second on furniture. दोन्हीचा depreciation मायनस केलेला अमाउंट्स फक्त 2,000 and 3,200. टोटल 5,200 दोन्ही depreciation म्हणून. Then provide interest on partners capital at 2.5% per annum. Interest on partners capital 2.5% कशावरती काढायचं आहे? या अमाउंट वरती. पर्सेंट 2.5. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल P&L डेबिट फर्स्ट पार्टनर मितेश and Mangesh, and second effect current upon credit side. तर किती अमाउंट येईल?
5% कॅल्क्युलेट करा. फर्स्ट पार्टनर अँड सेकंड पार्टनर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% on 1,50,000 3,750 and second partner 1,250 by interest on capital 3,750 आणि 1,250. अमाऊंट कशाला लक्षात येईल? 1,50,000 10% किती येते? 15,000 हाफ 5% 7,500 आणि 5% चा हाफ 7% चा अर्धे 3,750 त्याच्यामुळे 5,000 चा हाफ 2,500 आणि त्याचा हाफ 1,250 3,750 आणि 1,250 टोटल 5,000. लक्षात आलं नसेल तर असं कॅल्क्युलेट करा. 1,50,000 इंटू 2.5 अपॉन 100 काय कॅल्क्युलेट करायचं आहे? तर 1,500 इंटू 2.5 मल्टिप्लाय करा, तुम्हाला ती अमाऊंट मिळेल. सेम 50,000 इंटू 2.5 अपॉन 100 1,250 मिळेल. या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करा, लक्षात येईल. Next, goods of rupees 900 were taken by Mangesh. That means drawings. By drawings. Mangesh rupees 900 drawings goods taken trading credit and drawings effect second effect current account debit to drawings. हे पहिले ट्रायल बॅलन्स मध्ये आणि आता हे गुड्स चे फक्त एकच पार्टनर गुड्स विथड्रॉ करतोय. मंगेश कॉलम 900 एका पार्टनरने विथड्रॉ केलं एकाच पार्टनरच्या कॉलम मध्ये. Then write off 1,000 bad debts less bad debts 1,000 net balance 51,200. Bad debts less from debtors. आपले bad debts कमी झाले, asset कमी आले तर P&L debit to bad debts 1,000 आणि 1,000 गेल्यानंतर आपले राहिले किती? 51,200 त्याच्यावरती 3% लेस 3% RDD. that means new RDD 3%. सिंपल कॅल्क्युलेशन. 1% किती? 512. 2 डिजिट सोडले की 1% राहील 512 आणि 512 चा ट्रिपल 500 च्या तिप्पट किती येते? 1,500 आणि 12 च्या तिप्पट 36 म्हणजे 1,536 बॅलन्स. $49,664. Okay. RDD less from debtors and P&L debit to RDD 1,536 less from debtors. आता एक ऍडजस्टमेंट बाकी आहे पण आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतरच आपल्याला ती ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करता येते. तर आता फर्स्ट पार्ट
क्लोज करायचं आहे. तर टोटल्स करा, मी थांबतो तोपर्यंत पाहिजे तर. केलं टोटल्स? क्रेडिट टोटल आणि डेबिट टोटल दोन्ही टोटल्स कॅल्क्युलेट केल्या. तर क्रेडिट टोटल 1,98,000, टॅली टोटल सेम 1,98,000. आता डिफरन्स किती येतो क्रेडिट आणि डेबिट मध्ये? दॅट मीन्स टू जीपीसीडी. आता हा जीपी कसा असेल इथं मी ब्रॅकेट मध्ये देतो. क्रेडिट मायनस डेबिट. क्रेडिट टोटल 1,98,000 and debit total 99,000. That means GP 99,000 and same GP brought down by GPBD 99,000. Okay. किती % कमिशन पाहिजे? 1% on GP. 1% on GP. GP 99,000. 2 डिजिट सोडले की 1% मिळते. 1% म्हणजे 990 990. करंट अकाउंट कॅरीड बाय कमिशन 1% on GP each म्हटलंय. दॅट मीन्स 990. दोघांना पण सेम अमाउंट 990 990. असा आपला फर्स्ट पार्ट ट्रेडिंग क्लोज होत आहे. तर थोडा स्पेस कमी आहे, हे क्लिअर करून घ्या, चेक करा, लिहून घ्या. मी थांबतो, हे नंतर मी क्लिअर करतो. वन पर्सेंट कमिशन ऑन जीपी दोघांना पण 990 990. तर सेकंड इफेक्ट P&L. मी आता इथं थोडा स्पेस क्लिअर करून लिहितो, म्हणजे प्रॉफिट साठी पण थोडीशी जागा आहे. हे सुद्धा तुम्ही पाहिजे चेक करा लगेच. मी क्लिअर करतो. सेकंड इफेक्ट to commission 1% दोन्ही पार्टनर्स मितेश मंगेश $990 and 990 1980 टोटल. आता जसं आपण जीपी कॅल्क्युलेट केला तसाच आपण नेट प्रॉफिट सुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. तर नेट प्रॉफिट दोन्ही साइडच्या टोटल नेट प्रॉफिट क्रेडिट मायनस डेबिट म्हणजेच नेट प्रॉफिट असेल. क्रेडिट टोटल येते 99,000 आणि डेबिट टोटल येते 35,316. That means difference total net profit 63,684. चेक करा. क्रेडिट टोटल 99,000. तर डेबिटचे मी काय अमाउंट्स क्लिअर केले, त्याच्या अगोदरच्या अमाउंट सहित या टोटल अमाउंट्स घ्या तुमच्याकडच्या. म्हणजे टोटल अमाउंटची टोटल येईल 35,316. नेट प्रॉफिट बॅलन्स फिगर मायनस करून 63,684. आणि आता हाच नेट प्रॉफिट आपल्याला दोघांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. त्यांचा रेशो आपल्याला दिला होता 3:1. तर फर्स्ट मितेश अँड मंगेश कसा कॅल्क्युलेट करणार? 63,684 into 3/4. 63,684
84 into 1/4. रेशो 3:1, 3 + 1 4, म्हणजे 4 पैकी 3 भाग, 4 पैकी 1 भाग. 4 ने डिवाइड करा, 1 शेअर किती मिळेल? 15,921 आणि इंटू 3 करा, 47,763. हा नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कसा आला? क्रेडिट मायनस डेबिट टोटल, क्रेडिट मायनस डेबिट, नेट प्रॉफिट 63,684, रेशो 3:1 म्हणजे 3/4 and 1/4. अमाउंट मिळेल 47,763 and 15,921. तर हाच नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट मितेश and Mangesh $47,763 and 15,921. Total profit 63,684. म्हणजे आपला प्रॉफिट लॉस अकाउंट टॅली होईल 99,000. आणि हाच नेट प्रॉफिट करंट अकाउंट क्रेडिट बाय नेट प्रॉफिट फर्स्ट पार्टनर 47,763 and second 15,921. ओके. तर आता याही अकाउंटचे बॅलन्सेस कॅल्क्युलेट करायचे आणि जे करंट अकाउंटचे बॅलन्सेस येतील ते आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला लिहिणार. टू बॅलन्स CD. कसे बॅलन्सेस करणार? मितेश क्रेडिट टोटल लेस डेबिट टोटल. करा कॅल्क्युलेट. क्रेडिट टोटल येते 55,503 लेस 1,200. Second partner 20,161 20,161 minus 3,100. That means first partner balance 54,303 and second partner माइनस करून 31 से माइनस करून 17,061 आणि हेच करंटचे बॅलन्सेस लायबिलिटी साइड. करंट अकाउंट मितेश and Mangesh. मितेश 54,303 and Mangesh 17,061. टोटल 71,364 करंट अकाउंट. तर आता बॅलन्स शीट टॅली झाला पाहिजे, दोन्ही बाजू इक्वल आल्या पाहिजेत. तर दोन्ही साइडची टोटल करा, सेम येईल. बघा किती येते टोटल. टोटल लायबिलिटीज and total assets. Okay. करा टोटल्स. दोन्ही बाजूच्या टोटल्स इक्वल आल्या पाहिजेत, सेम आल्या पाहिजेत. किती येते? 3,30,364 3,30,364 10. चेक करा, काय डाऊट असेल अवश्य विचारा, काय बाकी असेल तर नोट डाऊन करा.
येते टोटल करेक्ट होईल टॅली. ओके टॅली टोटल 3,30,364. तर हे सेकंड एक्झाम्पल होतं. असंच आपण पुढचे एक्झाम्पल्स घेऊ. आवश्यकता वाटली तर कधी कधी तुम्हाला लाईव्ह झूमवरती पण लेक्चर मिळेल, त्यातही तयार राहा. ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. ओके.